किती क्लास 1 व्हा, भरपूर मोठे व्हा, परंतु ज्ञानेश्वरी आणि गाथेशिवाय तुम्हाला पर्याय नाही बाबा. ज्ञानेश्वरी गाथ्याचा संग ज्यावेळी आम्हाला होतो, मी आवर्जून सांगत असते, झोपून वाचा, हातवर करून वाचा, पायवर करून वाचा, पण ज्ञानेश्वरी दिवसातून 2 मिनिट वाचा. ज्यावेळी ज्ञानेश्वरीचं वाचन आमच्या घरामध्ये होईल ना महाराज, माझी माऊली तुम्हाला एवढा मोठा आशीर्वाद देतील, तो आशीर्वाद तुम्हाला जन्माला पुरून उरेल महाराज. फक्त गाथा ज्ञानेश्वरीचा संग आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये करता आला पाहिजे. येत्या संजीवन समाधी सोहळ्याला जा कधीतरी माझ्या ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये. आळंदी तीर्थक्षेत्राचं महात्म्य हे एवढं आगळं वेगळं सांगितलं. आपल्या जीवाला विसावा लागत असेल तर आपण पंढरीला जातो, पण पंढरीश पांडुरंग परमात्मा स्वतःच्या जीवाला विसावा हवा असेल तर नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पावरी. भगवंताला विसावा माझ्या ज्ञानोबारायांच्या सानिध्यामध्ये आहे महाराज. आणि ज्ञानोबारायांच्या समाधीचं सौंदर्य जे आहे ते आगळं वेगळं आहे. जरा तुझ्या समाधीच्या पुढं उभं आभाळ वाकल, तुझ्या समाधीच्या पुढं उभं आभाळ वाकल, तुझ्या ज्ञान तेजा पुढं कोटी सूर्य फीक झालं. ज्ञानोबारायांच्या समाधीच्या समोर अनंत ब्रह्मांड सुद्धा ठिंगणी वाटतात. आणि समाधी सोहळ्याच्या दिवशी सोपान मुक्ताई सांडिती शरीरा, सोपान मुक्ताई सांडिती शरीरा, म्हणती धरा धरा निवृत्तीसी, सोपान मुक्ताई सांडिती शरीरा. समाधी सोहळ्याच्या वेळी मुक्ताईनं टाहो फोडावा दादाच्या नावानं, परंतु ज्ञानी यांची माऊली ज्यावेळी समाधीस्थ जाते त्यावेळी नामा म्हणे देवा वाटत शिखंती, नामा म्हणे देवा वाटत शिखंती, चालली विभूती, चालली विभूती योगियांची, कासावी सप्राण मन तळमळी, कासावी सप्राण मन तळमळी. नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. आयुष्यामध्ये तुम्हाला वाटत असेल ज्याला आई नाही त्यानं आळंदीमध्ये जावं, आणि ज्याला बाप नाही त्यानं देहूमध्ये जावं. आळंदीची माय आणि देहूतला बाप आपल्या सोबत असताना कुठलाच माणूस अनाथ नाही. परंतु संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये जाण्यासाठी सुद्धा प्रचंड भाग्य लागतं. बर संगती होऊन उपयोग नाही. ज्ञानोबाराय म्हणतात ऐका कास घेऊसावे तरी त्याहुनी थोर व्हावे. आभाळाला गवसणी घालायची असेल तर त्याच्यापेक्षा जास्त उंची आपली हवी. त्याच पद्धतीनं महाराज संत संग होऊन उपयोग नाही. संत महात्म्यांच्या संगतीचे सगळे उपाय आपल्याला कळून घ्यावे लागतील. आणि ज्यावेळी माणूस संत महात्म्यांच्या संगतीमध्ये जाईल त्यावेळी आपल्या आयुष्याचं मात्र कल्याण होईल राम. कारण ज्यावेळी माझी माऊली गेली, ज्ञानोबारायांनी स्वतःचं तेज हे ज्ञानेश्वरीमध्ये ठेवलं. ज्यावेळी माझे तुकोबाराय गेले त्यावेळी स्वतःचं सगळं तेज त्यांनी गाथ्यामध्ये ठेवलं. आणि त्याच ज्ञानेश्वरी गाथ्याच्या सानिध्यामध्ये आम्ही जावं. मी तर आवर्जून सांगेल रोज सकाळी लवकर उठायचं 10 वाजता. इकडं 10 वाजता लवकर उठतेत का? मग उगा मी काही सांगायचं तुम्ही काय ऐकायचं असं नाही महाराज. रोज सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती उठावं. आमच्या देवाऱ्यात आम्ही आमच्या पांडुरंग परमात्म्याची मूर्ती नाही ठेवली, तुम्ही ठेवू नका, पण तुमच्या देवाऱ्यात तुम्ही ज्ञानेश्वरी आणि छत्रपती शिवरायांचा फोटो ठेवा.
रोज सकाळी उठल्याच्या नंतर तिथं डोकं ठेवा महाराज, घराच्या बाहेर जा, तुमचं एकही काम अपूर्ण राहणार नाही. नारदाच्या गादीवरती उभा राहून सांगते. हे सगळं आम्हाला कळणं फार गरजेचं आहे. पण माणसं हल्ली अहंकारामध्ये, फुगिरीमध्ये असं जीवन जगायला लागले. कोरोनाच्या अगोदर तर सगळे मरणच विसरले होते. हनुमंतरायांच्या पाठीमागे चिरंजीव म्हणून आपलाच नंबर असं प्रत्येकाला वाटत होतं. मी वरून अमृत पिऊनच आलो की काय असं प्रत्येकाला वाटत होतं. पण जसं लॉकडाऊन पडलं, जसा कोरोना आपल्यात आला, कोरोनानं माणसं माणसात आणले, तुम्ही काही म्हणा. मी तर म्हणेल 4-5 वर्षातून 2-3 महिन्यासाठी कोरोना आपल्यात आलाच पाहिजे. त्यानं कोणाला काही करू नये, परंतु तो आपल्यात आला पाहिजे. का? माणसातला माणूस, आणि किती कमवा, रुपयाच आहे शेवटी कपाळाला. हे कोरोनानं काही दुसऱ्याच्या हाडकावरच दावे केले. अशी परिस्थिती झाली होती महाराज. परंतु जे माळकरी माणसं आहेत ना, ज्यांनी माळी काढल्या ते अगोदर गेले. ज्यांनी माळी काढल्या ते अगोदर गेले. भगवंताच्या नामाचं जे तेज आहे, तुमच्या गळ्यात सोन्याचं लॉकेट असू द्या आणि पवित्र तुळशीची माळ असू द्या, शेवटची आंघोळ घालण्यासाठी लेकरांनी तुम्हाला दारात आणलं आणि लेकरांचं फार प्रेम आहे. लेकरं रडता रडता जवळ आले, गड्यावरती हात पडला. इथं कीर्तनात खोटं बोलायचं नसतं. मला सांगा माई मावल्या हो, लेकरांच्या हाताला सोन्याचं गंठण येईल का तुळशीची माळ येईल? काय येईल? तुम्हीच सांगा आता, मी नाही उत्तर देत. लेकरं काढून घेतात ना, मग सगळ्यांनी शेवटी जाता जाता इथं माझ्याकडे आणा. काय शेवटी लेकरं काढूनच घेणार आहेत नाही का? परंतु आतापर्यंतचा इतिहास आहे महाराज, एखाद्या माळकरी माणसानं देह ठेवावा आणि माळकरी माणसाच्या गळ्यातली माळ काढून घेतली असं कधी झालं नाही. कारण भगवंत एकमेव अशी गोष्ट आहे जी शेवटपर्यंत आमच्या सोबत आहे. म्हणून आयुष्यामध्ये आम्हाला इतरांचं चांगलं नाही करता आलं हरकत नाही, इतरांची निंदा तरी करू नका, आणि भगवंताचा अखंड अविरतपणे नाव आपल्या मुखाला असू द्या. कारण संसार तरून जायचा असेल तर ज्ञानोबराय म्हणतात, येथे एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले. जे भगवंताला शरण जातात त्यांच्या आयुष्याचं कोट कल्याण होतं. पण माणसं हल्ली परमार्थ सुद्धा स्वार्थानं करायला लागले. एकलेची जावे हेची अनुभवावे आपणाची, चोखा शरण जा सर्वेशा विठोबासी. एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणाची. विठ्ठला योऽन्तः प्रविश मम वाचमिमां प्रसुप्ता, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यौष्टहस्तचरणा श्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले, तुझे गीत ओविसवे वेद झाले. तुझ्या शब्द शब्दात सायुजनाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. तुझ्या मंदिरी आर्त जीवास मुक्ती, तुझ्या दर्शनी लोक स्वानंदू घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. पांडुरंगा करू प्रथम
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. जन्मला हा देह पोशिला सुखाचा, जन्मला हा देह पोशिला सुखाचा, काय भरवसा याचा कलेची यावे कलेची जावे, हेची अनुभवावे आपणाची. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी भगवत चिंतना करिता निवडलेला अभंग. अखिल कोट अखिल गुणनिधान, रुक्मिणी प्राण संजीवन जगद आधार, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे असणारे अत्यंत लाडके लढीवाळ भक्त. हीन कुळामध्ये जन्म झाला तरीही आपल्या वारकरी संप्रदायाची भगवी पताका ज्यांनी गगनभर फडकवली असे अधिकार संपन्न श्री संत चोखोबाराया यांचा गोड आणि चिंतनीय अवघ्या 4 चरणाचा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला. विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून चोखोबाराया आपल्याला सांगतात, बाबा रे, प्रत्येक जीव जन्माला आल्याच्या नंतर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या देहाला सजवण्याचं काम करतो, आपल्या देहाला नटवण्याचं काम करतो. पण आपण या देहाला कितीही सजवलं, कितीही नटवलं तरी या देहाचा एक स्वभाव आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे जगाचे नियम सांगितले गेले. ज्याचा या ठिकाणी जन्म झालेला आहे त्याला एक ना एक दिवस हे विश्व सोडून जायचंय महाराज. बरेच जण म्हणतात, ताई आम्ही काचेच्या बंगल्यात राहतो, आम्ही एसी गाडीमध्ये फिरतो, यम काय आम्हाला न्यायला येणार. परंतु फार मोठमोठी उदाहरणं सकल संत मान्याळीनं आपल्या समोर मांडली. बाबा रे, फार मोठमोठी माणसं इथं जन्माला आली. जन्माला येताना सुद्धा एकटी जन्माला आली. जन्माला आल्याच्या नंतर या संसारामध्ये ऐश्वर्य वैभव भरपूर कमवलं. पैसा, धन, संपत्ती, गाडी, बंगला, ऐश्वर्य वैभव हे सगळं कमवलं. परंतु जे एकटे जन्माला आले, जातानाही प्रत्येकाला एकट्यालाच जायचंय. परंतु चोखोबाराया या जगाच्या पाठीवरचा सगळ्यात मोठा नियम आपल्याला सांगतात, बाबा रे, जोपर्यंत तुमच्याकडे सुख आणि समाधान आहे, थोडक्यात सांगायचं झालं, जर तुमच्याकडे जोपर्यंत पैसा नावाची गोष्ट आहे तोपर्यंत सगळी माणसं म्हणतील हा माणूस माझा आहे, ही व्यक्ती माझी आहे. पण एकदा जर का तुमचं सुख निघून गेलं, तुमचं वैभव निघून गेलं, तर तुमची माणसं तुम्हाला ओळख देणार नाही. सुखात सगळे आपल्या सोबत राहतील, परंतु कोण हे आघावे सुखाचे संगती, अंतकाळी होती पाठेमोरे. अंतकाळाला मात्र आपलीच माणसं आपल्याला पाठ फिरून जाणार. महाराज चोखोबाराया म्हणतात, बाबा रे, या देहाचा स्वभाव आहे नाशिवंत, नासका आणि कुचका. या देहाचं यथोचित सार्थकत्व करायचं असेल आणि ब्रह्मानंदापर्यंत जर पोहोचायचं असेल तर आपल्याला एकच काम करावं लागेल, अकारण करुणा वरुणालय भक्त वत्सल पंढरीश पांडुरंग परमात्म्याला शरण जावं लागेल. हा झाला आपल्या अभंगाचा सरळ सरळ आणि धावता भावार्थ. विठ्ठल कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय, जरी सर्वांना ज्ञात असलं तरी अगदी अल्पसहा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. तर परात्पर परमेश्वर, परम राज्य परम रसिक, भक्त वांछल कल्पतरू, भक्त वांछल दीनबंधू भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या सत्तेनं चाललेलं हे विश्व, या विश्वामध्ये ज्याचा जन्म झाला, पशु असो, प्राणी असो, वृक्ष असो अथवा मनुष्य देह असो, ज्याला इथं यावं लागतंय त्याला इथून जावंच लागतंय महाराज. आता मी सुद्धा अगदी कीर्तन संपेपर्यंत या नारदाच्या गादीवरती ठणठणीत उभी राहते की नाही, का मला अर्ध्यातूनच जावं लागतंय बाबा, सांगता येतंय? खुशाल हा म्हणतात सगळे.
आता हे उगा मी तुमचं सांगते, पण तुम्हाला राग येऊ नये म्हणून माझ्यावरती घेऊन सांगितलं. आपल्यातला प्रत्येक माणूस इथं कीर्तन संपेपर्यंत राहतोय की नाही सांगू शकत नाही, परंतु आवर्जून माझं वाक्य असेल गड्या, जन्माला येताना जन्माची वेळ जरी आपल्या हातामध्ये नसली बाबा, वाक्य माझं लक्षपूर्वक ऐका, जन्माला येताना जन्माची वेळ जरी आपल्या हातामध्ये नसली महाराज, तरी मरावं कोणत्या पर्व काळामध्ये हे आम्ही केलेल्या कर्माची शिदोरी ठरवत असतं गड्या. वारकरी संप्रदायाचा अग्रगण्येचा दिवस म्हणजे एकादशीचा दिवस. आज एकादशीचा पवित्र पर्व काळ आणि ज्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये जी फिलॉसॉफी, जे तत्वज्ञान आमच्या कल्याणासाठी दिलं, त्या माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा, संजीवन समाधी सोहळ्याच्या आणि एकादशीच्या पवित्र पर्व काळामध्ये वैकुंठवासी लीलाबाई माणिकराव सोनवलकर या आईंना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. ज्यावेळी पत्रिका वाचण्यात आली, दुःख कमी परंतु आनंद जास्त झाला. कारण का, माणूस जीवन जगला कसा याच्याही पलीकडे माणसाचं मरण कोणत्या पर्व काळामध्ये आलं, माणसाचा 10वा 13वा वर्ष श्राद्ध हे कुठल्या पर्व काळामध्ये आलं ना महाराज. पत्रिकेवरती उल्लेख कैलासवासी केलेला आहे, पण मी उल्लेख वैकुंठवासी केला. कारण महाराज कैलासवासी आणि स्वर्गवासी कुणी होतं, परंतु संजीवन समाधी सोहळा आणि एकादशीच्या पवित्र पर्व काळामध्ये वर्ष श्राद्ध यावं लागतं, ती व्यक्ती वैकुंठवासी होत असते महाराज. या आजींना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या जाण्यानं सोनवल परिवारावरती एक आदर्श माता जाण्यानं जे दुःख कोसळलं, खऱ्या अर्थानं दुःख हे न पचणारं आहे. कारण महाराज हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून 9 महिने 9 दिवस ज्या माई माऊलीनं आम्हाला उदरात वाढवलं, आज जिच्या आशीर्वादानं कुठल्याच गोष्टीची कमतरता नाहीये, पैसा गाडी बंगला सगळं ज्या माई माऊलीच्या आशीर्वादानं आहे, आज सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर आहेत. पण हे सगळं वैभव, हे सगळं ऐश्वर ज्या माई माऊलीला बघायचं होतं ना महाराज, ती माई माऊली आपल्यातून गेली. त्यांच्या पश्चात त्यांचे दोन्हीही मुलं आदरणीय श्री हनुमंत माणिक सोनवलकर, आदरणीय श्री संतोष माणिक सोनवलकर, त्यांची मुलगी मनीषा महादेव धायगुडे. मी आवर्जून सांगत असते बघा, ज्यावेळी एका मुलीच्या आयुष्यातली आई जाते ना, रक्षाबंधनचा सण येऊ द्या, भाऊबीजेचा सण येऊ द्या, ज्यावेळी मुलगी सासर सोडून माहेरला जाते ना महाराज, जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे तोपर्यंत माहेरचा उंबरठा तुमच्यासाठी जिवंत आहे गड्या. अहो 80 वर्षाची माय असावी आणि 30-35 वर्षाची मुलगी त्या म्हाताऱ्या आईला भेटण्यासाठी घरी जावी. लेकीच्या घरी काही कमी नसतं, लेकीला फार मोठ्या घरी दिलं महाराज. पण ज्यावेळी लेक माहेरी येते, आज्जा ओ कांदे कुठं द्यायची गोष्ट असते का, ओ लसूण कुठं द्यायची गोष्ट असते का, बडीशेपची पुडी जरी दिसली तरी ती आई ती बडीशेपची पुडी उचलणार आणि स्वतःच्या लेकीच्या पिशवीमध्ये टाकणार. महाराज या जगाच्या पाठीवरती निस्वार्थपणाचं नातं एका मुलीचं आणि एका आईचं, जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंत माहेराला मोठी पिशवी घेऊन जायचं, पण एकदा आई गेली ना महाराज, मग पिशवी न्यायची नाही, माई माऊल्या हो बारकी पर्स न्यायची. कारण माहेरावरून काही आणण्याचा अधिकार आमचा संपला जातो. अहो अपवाद काही जणांचे भाऊ आणि भाऊजया चांगल्या असतात, परंतु आई वडील गेल्याच्या नंतर माहेरचा उंबरठा आम्हाला खऱ्या अर्थानं संपला जातो. ज्यावेळी आमची आई जाते ना महाराज, आईच्या वयाच्या बऱ्याच बायका तुमच्या जवळ येतील, बाळा अरे रडू नको, मी तुझ्या आई सारखी आहे, बाळा रडू नको, मी तुझ्या आई सारखी आहे. परंतु शब्दामध्ये फार अंतर आहे महाराज. आमच्या आई सारख्या सगळ्या होऊ शकतात, पण आमची आई मात्र कोणी होऊ शकत नाही. ज्यावेळी आयुष्यातून आई जाते ना महाराज, त्यावेळी जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठं दुःख त्या परिवारावरती कोसळलं जातं. कारण कोट्यावधी रुपयांचा बंगला तुम्ही बांधा, त्या बंगल्यामध्ये एखादा पोर्च असावा, त्या पोर्च मध्ये एखादी तुटकी का होईना खुर्ची असावी, आणि त्या तुटक्या खुर्चीवरती आमच्या घरातली वय झालेली आई, आमच्या घरातला वय झालेला बाप बसलेला असेल ना, त्या घराकडे जगातला कितीही मोठा माणूस वाकडी नजर करून कधी बघू शकत नाही. हे सामर्थ्य आमच्या घरातल्या आई वडिलांचे महाराज. जीवन
जिवंत आहात तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. इथे आल्याच्या नंतर कळालं आईनं आपल्या कुटुंबाला चांगले संस्कार दिले. एक मुलगा डॉक्टरकीमध्ये आणि दुसरा मुलगा काळ्या आईची सेवा करण्यासाठी या माय माऊलीनं चांगल्या संस्कारमयातून त्यांचं कुटुंब घडवलं महाराज. आणि आमचे डॉक्टर काका इथे आल्याच्या नंतर सांगू लागले, लहानपणापासून गरिबी होती, आता कुठंतरी सुखाचे दिवस आले आणि इच्छा होती नवीन बंगला बांधावा आणि त्या बंगल्यामध्ये माझ्या आईनं एक सुखाचा शांतीचा श्वास घ्यावा. कौतुक असावं, माझ्या लेकरानं एवढा मोठा बंगला बांधला आणि लेकरानं बांधलेल्या बंगल्यामध्ये मी आज निवांत बसले महाराज. परंतु असं कुणाला माहीत नव्हतं, जो बंगला आईला राहण्यासाठी केला त्याच बंगल्यासमोर आईचं वर्ष श्राद्ध होईल. पण खऱ्या अर्थानं वरती गेलेल्या आईला सुद्धा आनंद वाटत असेल, माझे संस्कार आज कुठेतरी कामी आले. मी केलेले संस्कार, मी दिलेली वचनं, समाजामध्ये मान मर्यादेनं कसं जगावं याचं तत्व मी माझ्या लेकरांना शिकवलं आणि माझी लेकरं आज चांगल्या मार्गाला लागली. वरती गेलेल्या आईला सुद्धा आनंद वाटत असेल. परंतु महाराज आज सांगायला गेलं, लॉकडाऊन जसं संपलं, लॉकडाऊनच्या पर्वकाळापासून परिस्थिती अशी झाली होती, आम्हाला आमच्या आई वडिलांचा दावा करायला सुद्धा वेळ राहिला नव्हता बाबा. बरेच जण आपल्या आई वडिलांचा दावा तिसऱ्या दिवशी उरकून घेतात का, वेळ नसतो गड्या त्यांच्याकडे. परंतु आज या कुटुंबाचं कौतुक करावं तेवढं कमी. ज्या आईच्या आशीर्वादानं समाजामध्ये मान मर्यादा प्रतिष्ठा आहे, त्या आईचं आज प्रथम वर्ष श्राद्ध, पुण्यस्मरण नाही बरं का, वर्ष श्राद्ध. बऱ्याचदा पत्रिकेवरती आम्ही सगळे नाव टाकत असतो प्रथम पुण्यस्मरण, पण बाबा मी आवर्जून सांगत असते, पुण्यस्मरण हा शब्द आमच्यासाठी नाहीये. देवाची होत असते ती जयंती. पुण्यस्मरण शब्दामध्येच त्याचा अर्थ सांगितला बघा. ज्या व्यक्तींचं स्मरण केल्याच्या नंतर जीवाला पुण्य प्राप्त होतं त्या व्यक्तींचं पुण्यस्मरण होतं. आणि मला सांगा ना आजोबा, आमचं नाव घेतल्याच्या नंतर गावचा उभा सप्ताह बंद पडतो ना, आमच्यासारख्याचं पुण्यस्मरण होईल का? पुण्यस्मरण हे संत महात्म्यांचं होत असतं आणि आपलं होत असतं ते वर्ष श्राद्ध. बरेच जण वर्ष श्राद्ध करत नाही. भारतीय संस्कृतीमध्ये काही नियमावली सांगितल्या. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, 10 महिने जेव घालायचे आणि 11व्या महिन्यामध्ये येतं ते वर्ष श्राद्ध. काही जण 12व्या महिन्यामध्ये घालतात, परंतु शास्त्रानुसार वर्ष श्राद्ध हे 1 महिना अगोदर घातलं जातं बाबा, 1 महिना अगोदर. आणि काही जण महिना जेवण सुद्धा घालत नाही. बरेच जण म्हणतात जिवंतपणे आई वडिलांना खाऊ पिऊ घालायचं. अहो मेल्याच्या नंतर कोणी बघितलंय? परंतु माझं एक गोड सांगणं असेल गड्या, ज्यावेळी आपला नातेवाईक, आपतेष्ट नातेवाईक, आपले सगळे सोयरे आई वडील यांच्या आपल्यावरती अनंत कोटी उपकार आहेत, ज्यावेळी आपल्याला सोडून आपला माणूस वरती जातो, त्याचं काही पाप आडवं आलं, एखादा व्यक्ती आयुष्यभर खोटं बोलला बाबा, एखाद्यानं दुसऱ्याचे पैसे बुडवले, एखादा व्यक्ती आयुष्यभर परस्त्रीचा उपभोग घेतला, परपुरुषाचा उपभोग घेतला, तर त्या वाईट वागणाऱ्या व्यक्तीला शिव महापुराण सांगतं, विंध्य पर्वतावरती पिशाच योनी प्राप्त होते आणि तो जीव रक्त आणि पूच्या नदीतून प्रवास करतो महाराज. रक्त आणि पूच्या नदीतून प्रवास करतो. मग दर महिन्याला वरती गेलेला जीव खाली येत असतो बाबा. महिना जेवण आपण घालतो आणि जो महिना जेवण करतो ना, त्यातला पहिला नियम, एक घास मोडायचा आणि समोर ठेवायचा. तो घास एक तर आपण गाईला चारतो, नाहीतर दुसरा म्हणजे कावळ्याला चारतो. तो घास काढून ठेवलेला वरचा माणूस खायला येत असतो बाबा. आणि जर खाली महिना जेवण घातलं नाही, महिना जेवण घातलं नाही, तर वरचा जीव भुकेच्या व्याकुळतेमध्ये रक्त आणि पू ग्रहण करत असतो महाराज. आणि ज्यावेळी वरचा जीव रक्त आणि पू ग्रहण करतो, त्यावेळी त्याचा आत्मा खालच्या लोकांना श्राप देतो. याचं वर्णन तुकोबाराय करतात, अहंकटा त्याचे
जटा त्याचे करीती पितर वंश दुराचारी पुत्र झाला. ज्या मुलानं आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून वर्ष श्राद्ध 13वा दशक्रिया हे विधी केले नाही, त्या पुत्रानं स्वतःच्या कुळाला कलंक लावलेला आहे. पण एखाद्या आदर्श पुत्रानं आपल्या आई वडिलांचं वर्ष श्राद्ध करावं. माझे तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिता ती तया कुळा. वरचे सगळे पित्र आपल्याला आशीर्वाद देतात, म्हणून हे सगळे विधी करणंच फार गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना विचारलं तुमच्याकडे वर्ष श्राद्ध का करतात? काका सहज लोक सांगतात आमचे पाहुणे रावळे करतात, आमचे नातेवाईक करतात, गावातले माणसं करतात म्हणून त्यांचं बघून आम्ही करतो. परंतु नाही, माणसानं गरुड पुराणाचा आधार घेतला पाहिजे आणि शास्त्रीय माहिती थोडी गोळा केली पाहिजे, त्यानुसार चाललं पाहिजे. विठ्ठल आणि तोच आज प्रथम वर्ष श्राद्धाचा दिवस, त्यानिमित्त माझ्याकडे आलेली ही हरिकीर्तन रूपी सेवा. आज कार्यक्रमाला विशेषतः उपस्थिती ज्यांची आहे, ज्यांच्यामुळे कार्यक्रमाला आगळी वेगळी भव्यता दिव्यता आहे, असे राशीन जिल्ह्याचं वैभव आमचे मोठे बंधू, मृदुंग क्षेत्रामध्ये राशीन भागामध्ये ज्यांचं नाव आहे असे आदरणीय हरिभक्तपरायण सौरव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळी वाजवा गड्या त्यांच्यासाठी. मी आवर्जून सांगत असते, बाबा कीर्तनकार होणं सोपं आहे, परंतु वादक होणं सोपं नाही. या सजीव हाताच्या कातड्यानं ते निर्जीव कातड वाजवायचं आणि ते वाजवून आम्हाला डोलवायचं एवढं सोपं नाही गड्या. एकदा मनापासून टाळी वाजवा. द्यावे तेवढे धन्यवाद त्यांनाही कमी आहेत. त्याचबरोबर गायन क्षेत्रामध्ये राशीन भागामध्ये ज्यांचं नाव आहे असे आदरणीय हरिभक्तपरायण आमचे बंधू, नाव काय, अविनाश दादा असतील. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. अतिशय स्वरातील स्वर, तालातील ताल, फुलातील सुगंध आणि गुळातील गोडवा म्हणजे तुम्ही गायलेली सुरुवातीची चाल. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण, मला वाटतं बाबा संस्था तुमचीच आहे का? आध्यात्मिक बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था, मोफत ना? मोफत बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था. महाराज कीर्तन चालू आहे तोपर्यंत आम्हालाही वाटतं आमच्याही लेकरानं गळ्यामध्ये टाळ घ्यावा, परंतु फडावरचे वारकरी फार सुंदर सांगतात, टाळ कुणाच्याही गळ्यात वाजत नाही महाराज. ज्यांच्या अंतकरणातला विटाळ नष्ट झाला तीच माणसं टाळ वाजवू शकतात, टाळ काही कोणी वाजवू शकत नाही. माझे सर्व गुरु बंधू परिवार या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्याही चरणी माझा साष्टांग दंडवत आहे. मला असं वाटतं ही लेकरं मोठी झाल्याच्या नंतर गायक वादक मोठी कीर्तनकार नाही झाली तरी चालतील, परंतु आमच्या बाबांचे संस्कार असे आहेत, मरेपर्यंत आईला आई आणि बापाला बाप म्हणतील बास, याच्यापेक्षा मोठा परमार्थ आम्हाला करायचा नाही. आदरणीय बाबा, आपणही या ठिकाणी उपस्थित आहात. त्याचबरोबर गायन क्षेत्रामध्ये आपल्या परिसरामध्ये ज्यांचं महत्व आहे, द्यावे तेवढे धन्यवाद चोपदार मामालाही. आणि माझ्यासारख्या कीर्तनकाराला असे चोपदार शोभतात, असे कीर्तनकार असे चोपदार शोभतात महाराज. द्यावे तेवढे धन्यवाद त्यांनाही कमी आहेत. त्याचबरोबर अतिशय सुंदर हार्मोनियम जे वाजवतात, मला असं वाटतं बाबांनी कुठे शिक्षणही घेतलं नाही, कुठे क्लासही लावला नसेल, परंतु ज्ञानोबारायांच्या भाषेत बोलायला गेलं तर उपजताची ज्ञानी. अतिशय सुंदर हार्मोनियम. एकदा जोरदार टाळी वाजवा गड्या त्यांच्यासाठी. माझा आवाज काही इतका मोठा नाहीये, परंतु अगदी चांगल्या पद्धतीत माझा आवाज ज्यांच्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचतोय. साऊंड सिस्टीम इज बेस्ट बट ऑपरेटर इज व्हेरी बेस्ट. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. द्यावे तेवढे धन्यवाद त्यांनाही कमी आहेत. आपल्या संपूर्ण कार्यक्रमाचं प्रक्षेपण आपण आहोत, नाहीत, नसलो तरी दिसेल आणि असलो तरी दिसेल. जर हे कीर्तन पुन्हा तुम्हाला ऐकण्याची इच्छा झाली, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकाराला ज्या चॅनलनं डोक्यावरती घेतलं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकारानं ज्या चॅनलला डोक्यावरती घेतलं महाराज, असा महाराष्ट्रातील नामांकित यूट्यूब चॅनल ओम साई कीर्तन, या ठिकाणी आमचे दादा उपस्थित आहेत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. पडद्यामागचा कलाकार म्हणजे फोटोग्राफर आहे. पडद्यामागचा कलाकार, आपण कितीही उदास असलो ना, एकदा स्माइल म्हटलं की आपण हसतो. हे सगळं श्रेय त्यांना जातं महाराज. द्यावे तेवढे धन्यवाद सर्वांनाही कमी आहेत. म्हणून मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत आणि आजच्या अभंगाला सुरुवात. अभंग हा चोखोबारायांचा आहे आणि बहुतेकदा हा अभंग कुणाचा तोंडपाठ तर नाहीच,
पण कानपाट नसलेला सुद्धा आजचा हा अभंग, कारण दररोज आम्हाला बहुतेकदा तुकोबा म्हणण्याची सवय असते, परंतु अभंग हा चोखोबरायांचा आहे आणि अभंगामध्ये वर्णन अतिशय सुंदर केलेलं आहे. बाबा कितीही अधिकारी व्यक्ती जन्माला येऊ द्या, त्या व्यक्तीला इथून जावंच लागतंय. काही काही लोकांना आयुष्य एवढं दिलं होतं, त्या लोकांच्या आयुष्य मर्यादेचं गणित इंटरनेट मोबाईल करू शकत नाही. नामदेवराया आयुष्य मर्यादेचं गणित करतात. 14 चौकड्या लंका नाथा, 99 सहस्र राजा दशरथा, तेही गेले मृत्यू पंथा, कारे मना शोक करीसी किती. 14 चौकड्यांचं आयुष्य लंकेच्या राजा रावणाला होतं बाबा, पण 14 चौकड्यांचं आयुष्य असून त्या रावणाला इथे राहता आलं नाही. परंतु त्रेतायुगामध्ये काही काही माणसं सुद्धा अशी जन्माला आली, राक्षस, देवाच्यानं सुद्धा मेली जात नव्हती. भगवंताला सुद्धा प्रश्न पडत होता, अरे यांना माराव तरी कसं. आणि काही काही लोक असतातच असे बरं का, जिवंतपणी सुख देत नाही आणि मेल्याच्या नंतर सुद्धा सुख देत नाही. अहो त्यांचे घरचे वाट बघत आहेत, ही कधी जाते. इतकं बिकट आयुष्य तरी माणसाचं नसावं. परंतु त्रेतायुगामध्ये भगवान प्रभू श्री रामचंद्रांना रावण मारणं सोपं होतं काका, रावण मारणं सोपं होतं, पण रावणाचे बंधू कुंभकर्ण मारणं प्रचंड अवघड होतं. काही काही माणसं राक्षस व्यक्ती असे जन्माला आले, देवाच्यानं सुद्धा मेली जात नव्हती. ज्यावेळी कुंभकर्णाचं आणि भगवान प्रभू श्री रामचंद्रांचं युद्ध 7व्या अवतारामध्ये सुरू झालं, अगदी अगरबत्तीची काडी अंगाला टोचावी एवढं सुद्धा दुःख कुंभकर्णाला होत नव्हतं. परंतु ज्यावेळी कुंभकर्ण प्रहार करत होता, त्यावेळी भगवान परमात्माला इजा होत होत्या, देवाला लागत होतं, देवाला वेदना होत होत्या. भगवान परमात्माला 7व्या अवतारामध्ये टेन्शन आलं बाबा, हा कुंभकर्ण 4 दिवसापासून युद्ध चालू आहे आणि हा कुंभकर्ण जर मेलाच नाही, सूर्य अस्ताला जाण्यासाठी 2 प्रहर शिल्लक आहेत आणि या 2 प्रहरामध्ये जर कुंभकर्ण मेलाच नाही तर याला मारणं सोपं नाही, हा अमर होऊन जाईल. देवाला टेन्शन आलं. बरं, आता टेन्शन आल्याच्या नंतर एवढं मोठं टेन्शन, एवढं मोठं दुःख सांगाव तरी कोणाला. माणसाला आयुष्यामध्ये थोडं सावलीत येऊन बसा. विठ्ठल सर्वांनी पुढे सरका, पुढे सरका. आणि थोडस लक्षपूर्वक ऐका. काय सांगत होते मी? खालच्यांना बोलू दे ना. काय सांगत होते? कीर्तन म्हणा फक्त. बाकी किती लांब गेल्यावरती स्टेशनवरती यायचं कसं याची बुद्धी ज्ञानोबारायांनी दिली. महाराज, कुंभकर्ण मरत नव्हता, 2 प्रहर शिल्लक राहिले. 2 प्रहरामध्ये जर हा कुंभकर्ण मेला नाही तर कुंभकर्ण अमर होऊन जाईल. देवाला टेन्शन आलं, या कुंभकर्णाला माराव तरी कसं. बरं, एवढं मोठं टेन्शन सांगाव तरी कोणाला. बाबा, माणूस आयुष्यामध्ये जर टेन्शन आलं, दुःख झालं तर ते दुःख, ते टेन्शन सांगाव कोणाला हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे बरं का. कमीत कमी आपलं दुःख आपण एक तर देवासमोर व्यक्त व्हा, दुसरी गोष्ट म्हणजे संत महात्म्यांसमोर स्वतःचं दुःख व्यक्त करा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपलं दुःख जो ऐकून लोकाला पेरून सांगणार नाही अशा माणसाला आपलं दुःख सांगा. पण देवाला टेन्शन आलं, देवाला वाटलं आता कुंभकर्ण मरत नाहीये, हे दुःख सांगाव तरी कुणाला. समोर हनुमंतराया दिसले. हनुमंतराया देवाकडे आले, देवा कसलं टेन्शन आलं तुम्हाला. भगवान प्रभू श्री रामचंद्र सांगतात, हनुमंता, अरे 4 दिवसापासून कुंभकर्णाला मारतोय, पण हा कुंभकर्ण मला काही जगू देत नाही रे. हा कुंभकर्ण मला मारेल. 2 प्रहर शिल्लक राहिले सूर्य अस्ताला जाण्यासाठी, आणि या 2 प्रहरामध्ये जर कुंभकर्ण गेला नाही तर तो अमर होईल, आणि कुंभकर्ण मेला नाही तर रावण मारणं फार अवघड जाईल. पण कुंभकर्णाला मारणंच फार अवघड होतं. त्यावेळी हनुमंतरायांनी देवाला एवढं गोड उत्तर दिलं. देवाला हनुमंतराय म्हणतात, देवा, अहो आमच्यासारखी माणसं तुमच्या पाठीशी असताना तुम्हाला घाबरायचं काय कारण. माणसं पाठीशी सुद्धा चांगले असले पाहिजे बरं का. उगा फुटके द्रोण काही कामाचे नाही. चपाती येईपर्यंत द्रोणातून वरण खाली गळालं, असे फुटके द्रोण पाठीमागे नसावे. पाठीमागे चांगली माणसं पाहिजे आयुष्यामध्ये. हनुमंतराय म्हटले, देवा तुम्ही काळजी करू नका, 2 प्रहरामध्ये कुंभकर्ण मेलाच पाहिजे. हनुमंतराया एका बाईच्या दारामध्ये गेले बाबा, पण ती बाई रावणाच्या भाकरी खात होती.
बाईच्या दारामध्ये गेली आणि कडी वाजवली. सुज्ञ ऐकणारी मंडळी म्हणतील, महाराज ब्रह्मचारी हनुमंतराया सप्त चिरंजीवापैकी एक चिरंजीव आणि ब्रह्मचार्यानं बाईच्या दारामध्ये जाऊ नये. मग हनुमंतराया बाईच्या दारामध्ये गेले. त्या बाईचा अधिकार सामान्य नव्हता बाबा. त्या बाईचं नाव होतं सटवी. सटवीच्या दारामध्ये सटवीनं दार उघडलं आणि दार उघडल्याच्या नंतर हनुमंतरायांना बघितलं. सटवी थर 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 कापायला लागली. हनुमंतराया म्हटले, काग मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांचं आयुष्य तूच लिहिते ना? हो म्हणली, सगळ्यांचं आयुष्य मी लिहिते. त्यावेळी हनुमंतरायांनी सटवीला सांगितलं, माई माऊल्यावर 7 सटव्या आहेत, त्यातली एखादी आपल्याला सांगता येईल? सटवी कधी पूजित असते? 5ला पूजत असतात, बरोबर ना? अहो तुम्हाला अनुभव आहे म्हणून विचारते. आपलं काही अजून झालंच नाही, त्याच्यामुळे आपल्याला सांगताच येणार नाही. 7 सटव्या आहेत. पण आपण एखादी सोबत भांडणं झाले ना, भांडणं झाल्याच्या नंतर शिव्या द्यायला त्या नावाचा उच्चार करतो, पण तो सटवीचा अपमान आहे महाराज. सटवी काका, सटवीला पगार रावणाचा होता. आणि हनुमंतराय म्हणतात, कागा उघाड कुंभकर्णाचं भविष्य आणि सांग कुंभकर्णाचं मरण कशामध्ये? सटवीच्या लक्षात आलं, आता मी पैसा एकीकडून घ्यायचा आणि मतदान दुसरीकडे करायचं म्हणजे काय शोभलं पाहिजे मला? हनुमंतरायांना सटवी म्हणली, मला माफ करा पण मी कुंभकर्णाचं मरण तुम्हाला सांगू शकत नाही. अहो 33 कोटी देव ज्याच्या बंदीखान्यामध्ये आहेत त्याला रावण म्हणतात. त्या रावणाकडून मला पगार चालू आहे. हनुमंतराय म्हटले, हे बघ, तुझ्या मालकाची लंका त्याच्या सकट जाळली होती. मी तुझ्या मालकाची राख रांगोळी करू शकतो, तुझी राख रांगोळी करायला मला क्षण लागणार नाही. लवकर सांग कुंभकर्णाचं मरण. सटवीनं थरथर थरथर कापत भेद 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 कुंभकर्णाचं मरण उघडलं आणि हनुमंतरायांना सांगितलं, कानात सांगते म्हणली, तुमच्या कानात. बरं, हनुमंतराय म्हटले, बाई ब्रह्मचार्याच्या कानात बोलली, ही जर एखाद्याने बघितलं तर माझा अपप्रचार होईल, आता काय करावं? हनुमंतराय म्हटले, माझ्या कानात सांगू नको, मला लिहून दे. सटवी म्हणली, मला लिहिता येत नाही, खोटं बोलू नको. तुझ्या मालकाची लंका जाळली होती, तुझी जाळायला मला क्षण लागणार नाही. सटवीनं अशी चिठ्ठी लिहिली बाबा आणि ती चिठ्ठी हनुमंतरायांच्या हातामध्ये दिली. हनुमंतरायांनी ती चिठ्ठी वाचली आणि युद्धभूमीवरती हनुमंतराया आले. युद्धभूमीवरती आल्याच्या नंतर प्रसंग घडला. हनुमंतरायांनी स्वतःच्या शेपटीला आदेश दिला, जा म्हणले देवाला गुदगुल्या कर. शेपटीला सांगितलं, जा देवाला गुदगुल्या कर. त्यावेळी हनुमंतरायांची शेपटी फार अधिकारी बरं का. हनुमंतरायांची शेपटी हनुमंतरायांना म्हणली, का हो, देव आपले स्वामी आहेत आणि स्वामीची चेष्टा करणं बरं दिसतं का ते? हनुमंतराय म्हटले, एखाद्याच्या भल्यासाठी केलेली चेष्टा ही चेष्टा नसते. शेपटीला आदेश दिला आणि शेपटी धावत धावत गेली, देवाला गुदगुल्या करायला लागली. पण हळूहळू हळूहळू घाबरत घाबरत करायला लागली. हनुमंतरायांनी अशी जोरात चापट मारली शेपटीला, म्हणले, जोरात गुदगुल्या कर. आता शेपटी जोरात गुदगुल्या करायला लागली. देवाला गुदगुल्या झाल्या आणि देवानं पाठीमागं वळून बघितलं बाबा. हनुमंतराय दिसले. हनुमंता, युद्धभूमीवरती तुम्ही माझी अशी चेष्टा करता? अहो बुद्धिमत्ताम वरिष्ठ आहात तुम्ही हनुमंतराया, आणि बुद्धिमत्ताम वरिष्ठ व्यक्तीनं अशी युद्धभूमीवरती चेष्टा करावी तुम्हाला शोभतं का? तुम्हाला पटतं का? हनुमंतरायांनी देवासमोर हात जोडले, देवाला सांगितलं, देवा मला बोला, तुमचा अधिकार आहे, पण एकदा पाठीमागं वळून बघा, कुंभकर्ण मृत्युमुखी पडलाय. ज्यावेळी भगवान परमात्म्यानं पाठीमागं वळून बघितलं त्यावेळी कुंभकर्ण खरंच मृत्युमुखी पडलेला होता. देवानं हात जोडले, हनुमंता असं काय केलंस रे? 4 दिवसापासून ज्या कुंभकर्णासोबत युद्ध करतोय तो कुंभकर्ण 4 दिवसापासून मला मरत नव्हता, असं काय केलं तू? एका क्षणात कुंभकर्ण मृत्युमुखी पडला. त्यावेळी भगवान परमात्म्याला हनुमंतराय सांगतात, देवा मी काहीच केलं नाही, जे करायचं ते तुम्हीच केलं. देव म्हणले, हनुमंता असं काय बोलता? काम तुम्ही करता, क्रेडिट मला देता, हे चुकीचं आहे. म्हणले, काय केलं? हनुमंतरायांनी सटवीनं दिलेली चिठ्ठी देवाच्या हातात दिली आणि त्या चिठ्ठीमध्ये देव वाचू लागले, सटवीनं कुंभकर्णाचं मरण लिहिलेलं होतं बाबा. जोपर्यंत कुंभकर्ण शत्रूची पाठ बघत नाही तोपर्यंत कुंभकर्ण मरतच नव्हता. देवा तुम्ही रघुवंशातले राजे आहात, मी जर तुम्हाला पाठ फिरवायला लावली असती तर रघुवंशातला कुठलाच राजा युद्धभूमीवरून पाठ फिरवत नाही देवा. आणि जोपर्यंत तुम्ही पाठ फिरवली
नसती आणि तुमची पाठ त्या कुंभकर्णानं बघितली नसती तोपर्यंत कुंभकर्ण मेला नसता. देवा मला माफ करा, पण तुमची पाठ फिरवण्यासाठी मला तुम्हाला गुदगुल्या करायला लागल्या. माझा दृष्टांत संपला, सिद्धांताकडे लक्ष द्या. काही व्यक्ती सुद्धा अशी जन्माला आले होते. अहो एका व्यक्तीचा अधिकार होता बाबा, 21 दिवस यमाला उशाला उभं केलं होतं. यमाला उशाला उभं करणं सोपं आहे का बाबा? इथले माणसं मुख आहेत का? बोलता येतं ना सगळ्यांना? बोलता येतं ना सगळ्यांना? 21 दिवस यमाला उशाला उभं करण्याची ताकद होती एका व्यक्तीची, केलंच होतं. 103 बाण अंगामध्ये घुसले होते तरी मुखात देवाचं भजन होतं. आणि एक सांगू, त्या माणसाचं सामर्थ्य एवढं होतं, दुसऱ्याचं मरण चुकवण्याचे सामर्थ्य होतं महाराज. शरपंजरी पडल्याच्या नंतर 103 बाण त्या व्यक्तीच्या अंगामध्ये घुसले होते. नाव आहे भीष्माचार्य. पंडूराजाचं मरण चुकवलं. ज्या व्यक्तीला दुसऱ्याचं मरण चुकवता येतं त्या व्यक्तीला स्वतःचं मरण चुकवता आलं नाही. मळ्यात काम करता करता जर चुकून आपल्याला एखादा काटा मोडला, आपण विठ्ठल विठ्ठल देवाचं भजन करू का? हा, देवाला शिव्या देऊ बाबा आपण? देवाला शिव्या देण्याचा अधिकार सुद्धा आमचा नाही महाराज. तो अधिकार सकल संत महात्म्यांचा. देवाला शिव्या द्याव्या जनाबाई महाराजांनी. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. देवाला शिव्या देण्याचा अधिकार सुद्धा संत महात्म्यांचा महाराज. आम्ही काटा मोडल्याच्या नंतर देवाला शिव्या देऊ पण देवाचं भजन करणार नाही. पण 103 बाण शरपंजरी पडल्याच्या नंतर अंगामध्ये घुसले होते तरी मुखात देवाचं नाव होतं. त्यांचं नाव आहे भीष्माचार्य. अहो एवढी मोठी माणसं इथं जन्माला आली, पण प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा धागा दोरा, प्रत्येक माणसाच्या आयुष्याची नाळ ही एक ना एक दिवस तुटली महाराज. ते उरो नाही आले अवतार, इरते पामर जीव केती, इरते पामर जीव केती. आले अवतार, इरते पामर जीव केती. पामर जीव किती. देवाला इथे आल्याच्या नंतर जावं लागलं. संत महात्म्यांनी इथे अवतार धारण केल्याच्या नंतर त्यांनाही जावं लागलं. आणि आम्ही तर सर्वसामान्य माणूस म्हणून जन्माला आलो बाबा. 100 वर्षाचं मर्यादित आयुष्य आम्हाला मिळालं. पण या मर्यादित आयुष्यामध्ये आम्ही पैसा कमवणार, गाडी घेणार, बंगले बांधणार, पण आमच्या आयुष्याचं खरं सार जे आहे ते आमच्या लक्षामध्ये येत नाही. ते सार आहे भगवान परमात्म्याचं नाव. येरी तुम्हाला भगवंताचं स्मरण नाही झालं हरकत नाही, परंतु ज्यावेळी तुमचा शेवट येईल, अंतकाळ येईल, त्यावेळी मात्र भगवंताचं स्मरण तुम्हाला झालं पाहिजे. मुकुंदमाला स्तोत्रावलीमध्ये बघा फार गोड विषय आला. कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरान्ते अद्वैव मे विसतु मानस राजहंस प्राण प्रयाण समयो
कंठावर धनुविधी स्मरणं कुतस्ते स्मरणं कुतस्ते. भगवंता ये रे तुझं स्मरण मला नाही झालं हरकत नाही, पण अंतकाळाला त्रास होतो देवा. काय त्रास होतो? कफ, वात, पित्त, त्रिदोष उफाळून येतात, प्राण कंठापर्यंत येतो, जीवाची अगदी लाई लाई होते. त्यावेळी मला तुझ्या चरणाचं फक्त स्मरण व्हावं. पण आम्हाला त्यावेळी आठवतो तो पैसा, आम्ही कमवलेला पैसा. हा पैसा असा आहे महाराज, लहानापासून तर मोठ्यापर्यंत ब्रह्मचार्यालाही पैसा प्रिय, संसारिकालाही पैसा प्रिय. पैशाची जादू लई न्यारी, तान्या बाळाला त्याची हाव, आई सोडून घेता या झेप, पैशाच्या मागुनी धाव, जन्मापासून सारी माणस या पैशाची गुलाम र. दाम करी काम वेड्या, दाम करी काम र, दाम करी काम वेड्या, दाम करी काम र. दाम करी काम वेड्या, दाम करी काम र, दाम करी काम वेड्या, दाम करी काम र. वसुदेवाची आई कामानी, वसुदेवाची आई कामानी, जगात नाही राम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी रे दाम करी काम वेड्या, दाम करी दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. दाम म्हणजे पैसा. जोपर्यंत पैसा तुमच्याकडे आहे तोपर्यंत सगळी माणसं तुम्हाला ओळख देतील महाराज. पण अंतकाळाला आमचीच माणसं काय करतील महाराज. म्हणतात काढा काढा म्हणती आता झाला भूमिभार. उचलतात आणि काय करतात? नेवोनी निजविती स्मशानी, मानसे जाळी त्या ठिकाणी, नेवोनी निजविती स्मशानी. आपली माणसं स्मशान भूमीमध्ये आपल्याला जाळायला येतात का उठवायला येतात? हो, कशाला येतात? जाळायला येतात. आणि घरी आल्याच्या नंतर बेसन भाकरी खातात. हा जगाचा नियम आहे. जोपर्यंत तुमच्याकडे सुख समाधान धन संपत्ती ऐश्वर्य वैभव गाडी बंगला सगळं आहे तोपर्यंत सगळे तुमच्या सोबत आहे. पण अंतकाळाला सगळे सोडून जाणार. अभंगाचं तिसरं चरण. कोण हे आगावे सुखाचे सगळे? कोण हे आगावे सुखाचे हा, कोण हे आगावे सुखाचे मनाती, कोण हे आगावे सुखाचे संगाती, कोण हे आगावे सुखाचे संगाती, कोण हे आगावे सुखाचे संगती, कोण हे आगावे सुखाचे संगती, कोण हे आगावे सुखाचे संगती, कोण हे आगावे सुखाचे संगती. अंतकाळी होती पाठी मोरे, अंतकाळ होती पाठी मोरे, अंतकाळ होती पाठी मोरे, एकलेची येणे एकलेची जाणे, एकलेची येणे एकालेची जाणे, अंतकाळी होती पाठी मोरे, अंतकाळी होती पाठी मोरे, एकलेची जावे, एकलेची जावे, एकलेची जावे, एकलेची जावे. सुखाचे सांगाती,
प्रकरणामध्ये चोखोबाराय वर्णन करतात. कोण हे आघवे सुखाची संगती, अंतकाळी होती पाठमोरे. महाराज, सुखात सगळे तुमच्या सोबत असतील, परंतु अंतकाळाला मात्र आपलीच माणसं आपल्याला पाठ फिरून जातात. आमच्या सोबत काय येतं, जसं आम्ही जीवन जगतो. मी आवर्जून सांगत असते माई माऊल्या हो पुरुष वर्ग, नाही आपल्याला एखाद्याला चांगलं बोलता आलं ना, तुम्ही बोलू नका, पण कमीत कमी एखाद्याला वाईट बोलण्याचा प्रयत्न तरी करू नका. आपल्याला नाही एखाद्याचं चांगलं करता आलं, तुम्ही करू नका, पण कमीत कमी आपल्यापासून एखाद्याचं वाटोळं होईल असं तरी कमीत कमी वागू नका. कारण हल्ली गायीमध्ये आम्हाला 33 कोटी देव दिसायला लागले, कावळ्यात आम्हाला आमचे पूर्वज दिसायला लागले बाबा, पण माणसातला माणूस आजही आम्हाला दिसत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. माणसातला माणूस ओळखायला माणसानं शिकलं पाहिजे. आणि तुम्हाला जर माणसातला माणूस ओळखून घ्यायचं असेल ना, येत्या 16 तारखेला मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानी यांचे राजे, योगी यांची माऊली आणि साधकाचे मायबाप वैष्णवांग्रणी भगवान श्री ज्ञानोबा यांचा संजीवन समाधी सोहळा आहे. मी आवर्जून सांगत असते, ज्यावेळी आपला जन्म होतो आणि जन्माला आल्याच्या नंतर आम्ही पाची पूजतो, पाची ज्या दिवशी पूजतो त्या दिवशी काय होतं, सटवी येते ना आमच्या कपाळावरती, भविष्याची रेषा लिहिते, बरोबर. सटवी तुमच्या कपाळावरती भविष्य रेषा लिहिते, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकते. पण जर कधी तुम्ही आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये गेलात आणि तुमचं कपाळ जर कधी माझ्या ज्ञानोबा समाधीवरती टेकवलं ना महाराज, तुमच्या कपाळावरचं प्रारब्ध सुद्धा माझी माऊली बदलून टाकतील. माणसातला माणूस ओळखायचा असेल, ज्ञानोबा तुकोबारायांशिवाय आपल्याला पर्याय नाही. तुम्ही किती एज्युकेटेड व्हा, किती क्लास 1 व्हा, भरपूर मोठे व्हा, परंतु ज्ञानेश्वरी आणि गाथेशिवाय तुम्हाला पर्याय नाही बाबा. ज्ञानेश्वरी गाथ्याचा संग ज्यावेळी आम्हाला होतो, मी आवर्जून सांगत असते, झोपून वाचा, हातवर करून वाचा, पायवर करून वाचा, पण ज्ञानेश्वरी दिवसातून 2 मिनिट वाचा. ज्यावेळी ज्ञानेश्वरीचं वाचन आमच्या घरामध्ये होईल ना महाराज, माझी माऊली तुम्हाला एवढा मोठा आशीर्वाद देतील, तो आशीर्वाद तुम्हाला जन्माला पुरून उरेल महाराज. फक्त गाथा ज्ञानेश्वरीचा संग आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये करता आला पाहिजे. येत्या संजीवन समाधी सोहळ्याला जा कधीतरी माझ्या ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये. आळंदी तीर्थक्षेत्राचं महात्म्य हे एवढं आगळं वेगळं सांगितलं. आपल्या जीवाला विसावा लागत असेल तर आपण पंढरीला जातो, पण पंढरीश पांडुरंग परमात्मा स्वतःच्या जीवाला विसावा हवा असेल तर नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पावरी. भगवंताला विसावा माझ्या ज्ञानोबारायांच्या सानिध्यामध्ये आहे महाराज. आणि ज्ञानोबारायांच्या समाधीचं सौंदर्य जे आहे ते आगळं वेगळं आहे. जरा तुझ्या समाधीच्या पुढं उभ आभाळ वाकल, तुझ्या समाधीच्या पुढं उभ आभाळ वाकल, तुझ्या ज्ञान तेजा पुढं कोटी सूर्य फीक झालं. ज्ञानोबरायांच्या समाधीच्या समोर अनंत ब्रह्मांड सुद्धा ठिंगणी वाटतात. आणि समाधी सोहळ्याच्या दिवशी सोपान मुक्ताई सांडिती शरीरा, सोपान मुक्ताई सांडिती शरीरा, म्हणती धरा धरा निवृत्तीसी, सोपान मुक्ताई सांडिती शरीरा. समाधी सोहळ्याच्या वेळी मुक्ताईनं टाहो फोडावा दादाच्या नावानं, परंतु ज्ञानी यांची माऊली ज्यावेळी समाधीस्थ जाते त्यावेळी नामा म्हणे देवा वाटत शिखंती, नामा म्हणे देवा वाटत शिखंती, चालली विभूती, चालली विभूती योगियांची, कासावी सप्र
माझा प्राण मन नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. आयुष्यामध्ये तुम्हाला वाटत असेल ज्याला आई नाही त्यानं आळंदीमध्ये जावं आणि ज्याला बाप नाही त्यानं देहूमध्ये जावं. आळंदीची माय आणि देहूतला बाप आपल्या सोबत असताना कुठलाच माणूस अनाथ नाही. परंतु संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये जाण्यासाठी सुद्धा प्रचंड भाग्य लागतं. बर संगती होऊन उपयोग नाही. ज्ञानोबराय म्हणतात ऐका कास घेऊसावे तरी त्याहुनी थोर व्हावे. आभाळाला गवसणी घालायची असेल तर त्याच्यापेक्षा जास्त उंची आपली हवी. त्याच पद्धतीनं महाराज संत संग होऊन उपयोग नाही. संत महात्म्यांच्या संगतीचे सगळे उपाय आपल्याला कळून घ्यावे लागतील. आणि ज्यावेळी माणूस संत महात्म्यांच्या संगतीमध्ये जाईल त्यावेळी आपल्या आयुष्याचं मात्र कल्याण होईल. रामकृष्ण हरी विठ्ठल कारण ज्यावेळी माझी माऊली गेली ज्ञानोबारायांनी स्वतःचं तेज हे ज्ञानेश्वरीमध्ये ठेवलं. ज्यावेळी माझे तुकोबराय गेले त्यावेळी स्वतःचं सगळं तेज त्यांनी गाथ्यामध्ये ठेवलं. आणि त्याच ज्ञानेश्वरी गाथ्याच्या सानिध्यामध्ये आम्ही जावं. मी तर आवर्जून सांगेल रोज सकाळी लवकर उठायचं 10 वाजता. इकडे 10 वाजता लवकर उठतेत का? मग उगा मी काही सांगायचं तुम्ही काय ऐकायचं असं नाही महाराज. रोज सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती उठावं. आमच्या देवाऱ्यात आम्ही आमच्या पांडुरंग परमात्म्याची मूर्ती नाही ठेवली तुम्ही ठेवू नका. पण तुमच्या देवाऱ्यात तुम्ही ज्ञानेश्वरी आणि छत्रपती शिवरायांचा फोटो ठेवा. रोज सकाळी उठल्याच्या नंतर तिथं डोकं ठेवा महाराज. घराच्या बाहेर जा तुमचं एकही काम अपूर्ण राहणार नाही. नारदाच्या गादीवरती उभा राहून सांगते. हे सगळं आम्हाला कळणं फार गरजेचं आहे. पण माणसं हल्ली अहंकारामध्ये फुगिरीमध्ये असं जीवन जगायला लागले. कोरोनाच्या अगोदर तर सगळे मरणच विसरले होते. हनुमंतरायांच्या पाठीमागे चिरंजीव म्हणून आपलाच नंबर असं प्रत्येकाला वाटत होतं. मी वरून अमृत पिऊनच आलो की काय असं प्रत्येकाला वाटत होतं. पण जसं लॉकडाऊन पडलं जसा कोरोना आपल्यात आला कोरोनानं माणसं माणसात आणले तुम्ही काही म्हणा. मी तर म्हणेल 4-5 वर्षातून 2-3 महिन्यासाठी कोरोना आपल्यात आलाच पाहिजे. त्यानं कोणाला काही करू नये परंतु तो आपल्यात आला पाहिजे. का माणसातला माणूस आणि किती कमवा रुपयाच आहे शेवटी कपाळाला. हे कोरोनानं काही काहींनी दुसऱ्याच्या हाडकावरच दावे केले. अशी परिस्थिती झाली होती महाराज. परंतु जे माळकरी माणसं आहेत ना ज्यांनी माळी काढल्या त्या अगोदर गेले. ज्यांनी माळी काढल्या ते अगोदर गेले. भगवंताच्या नामाचं जे तेज आहे तुमच्या गळ्यात सोन्याचं लॉकेट असू द्या आणि पवित्र तुळशीची माळ असू द्या. शेवटची आंघोळ घालण्यासाठी लेकरांनी तुम्हाला दारात आणलं आणि लेकरांचं फार प्रेम आहे. लेकरं रडता रडता जवळ आले गड्यावरती हात पडला. इथं कीर्तनात खोटं बोलायचं नसतं. मला सांगा माई मावल्या हो लेकरांच्या हाताला सोन्याचं गंठण येईल का तुळशीची माळ येईल? काय येईल? तुम्हीच सांगा आता मी नाही उत्तर देत. लेकर काढून घेतात ना मग सगळ्यांनी शेवटी जाता जाता इथं माझ्याकडे आणा. काय शेवटी लेकर काढूनच घेणार आहेत नाही का? परंतु आतापर्यंतचा इतिहास आहे महाराज. एखाद्या माळकरी माणसानं देह ठेवावा आणि माळकरी माणसाच्या गळ्यातली माळ काढून घेतली असं कधी झालं नाही. कारण भगवंत एकमेव अशी गोष्ट आहे जी शेवटपर्यंत आमच्या सोबत आहे. म्हणून आयुष्यामध्ये आम्हाला इतरांचं चांगलं नाही करता आलं हरकत नाही. इतरांची निंदा तरी करू नका आणि भगवंताचा अखंड अविरतपणे नाव आपल्या मुखाला असू द्या. कारण संसार तरून जायचा असेल तर ज्ञानोबराय म्हणतात येथे एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले. जे भगवंताला शरण जातात त्यांच्या आयुष्याचं कोट कल्याण होतं. पण माणसं हल्ली परमार्थ सुद्धा स्वार्थानं करायला लागले. एका गावात कीर्तनाला गेले होते आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर कीर्तन संपलं आणि कीर्तन संपलं एक 30-35 वर्षाची व्यक्ती असेल. कीर्तन संपल्यावर माझ्या जवळ आले. त्यांनी 500 रुपये समोर ठेवले. बाबा आता त्यावेळी मी लहान होते जॅकेट घालून कीर्तन करायचे. म्हणजे आता जॅकेट घातलं नाही म्हणजे माझ्याकडे पैसे ठेवायला जागाच नाही असं काही गैरसमज तुम्ही करून घेऊ. आणि 500 रुपये उचलले मी खिशात घातले. म्हणले ताई 500 घ्या पण एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणले 7 वर्ष लग्नाला झाले पण अजून काही पोरगच होईना. आता पोरगन पोरगी जर मला सांगता येत असतं तर कशाला कीर्तन करीत फिरले असते. गावाकडे मठ बांधला असता एखादा नाही का बाबा. लोक मला भेटायला आले असते. परंतु आता 500 घ्यायचे म्हणलं पैसा महाराज. आता पैसा हल्ली 1 रुपयाची साधी चुन्याची पुडी कोण कोणाला फुकट देत नाही साहेब बरोबर ना. मग 500 कोण सोडित असतं होय. आता मी घेतले आणि त्यांना एकच उत्तर दिलं तुम्हाला जर मुलगा लागत असेल ना 5 पंढरीच्या वाऱ्या करा म्हणलं तुम्हाला पोरग होईल.
कारण मला माहित होतं त्या गावात परत काय मी कीर्तनाला जाणार आणि गेले तरी त्याला काय ओळख देणार नाही. मग ते माझ्यापेक्षा थोडं चॅप्टर निघालो माझ्यापेक्षा. म्हणलं ताई तुमचा नंबर द्या. आता त्याला माहित नव्हतं मला रोज एक गावचं पाणी आहे. मी त्याला नंबर दिला पण चुकीचाच नंबर दिला. चुकीचा नंबर दिला ना. आले वारीचे दिवस जवळ आले आणि वारीच्या पर्व काळामध्ये त्यानं मला फोन केला. नंबर लागला नाही पण ते चॅप्टर निघालं महाराज. त्यानं यूट्यूबला माझं नाव टाकलं आणि बरोबर खाली नंबर आला. त्यानं नंबर डायल केला. ताई आमक्या आमक्या गावात तुम्ही कीर्तनाला आल्या होत्या ना. आता तुमच्या सोबतच वारी करायची. वय बारीक आहे बाबा पण यावर्षी 9 वाऱ्या माझ्या पूर्ण झाल्या. 2 वर्षापूर्वी तो म्हटला होता वारी करायची आणि तुमच्या सोबतच करायची. ठीक आहे म्हणलं. 2 वर्ष त्यानं माझ्यासोबत वारी केली. पण खोटं सांगत नाही महाराज. त्याच्याकडे सहज जरी बघितलं तरी मला घामच यायचा. मला भीती वाटायची. बोलून तर गेले पण वाऱ्या केल्यावर नाही याला पोरग झालं तर व्याजासकट 500 द्यावं लागत. काय करावं काय करावं. ज्ञानोबाराय तुकोबारायांची अशी कृपा झाली. 2 वाऱ्या झाल्या आणि 3ऱ्या वारीच्या वेळी त्याला पोरग झालं. पोरग झालं आणि या वर्षी त्यानं काही मला फोनच केला नाही. मी फोन केला म्हणलं का हो तुम्हाला वारीला नाही यायचं का. त्यानं मला व्हिडिओ कॉल केला होता. असा हात केला माझ्याकडे. काय बोलता प्रांजलताई झालं ना आता पोरग आता कशाला वारी करू. म्हणजे बाबा जोपर्यंत पोरग होत नाही तोपर्यंतच वारी करायची का. पण सुभाषितकार सांगतात जननी पुत्राय धेनुर्वत्साय गुरु शिष्याय. आई लेकरावरती गाई वासरावरती गुरु शिष्यावरती जसं निस्वार्थ प्रेम करतात तसं आम्ही निस्वार्थ भावनेनं परमार्थ करावा. आणि ज्या माणसानं निस्वार्थ भावनेनं परमार्थ केला तो माणूस भगवंताच्या अखंड अविरतपणे जवळ गेला. भगवंताच्या जवळ जायचं असेल आपल्या आयुष्याचं यथोचित सार्थकत्व करायचं असेल तर जो मानव देह नाशिवंत आम्हाला मिळाला. हा देह नाशिवंत मलमूत्राचा वरी चर्म घातले गुरुमी कीटकांचा साठा रवर दुर्गंधी अमंगळ तिचा वाटा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा परी दिव्यदानसा सोमोदोरी बाळा परी दिव्यदानसा. हा आम्हाला मिळालेला नाशिवंत देह यथोचित भगवंताच्या कारणी लागावा आणि आमच्या आयुष्याचं कल्याण व्हावं. असं जर आम्हाला वाटत असेल तर आम्हाला काय करावं लागेल. भगवंताला शरण जावं लागेल. अभंगाचं शेवटचं चरण. चोखा म्हणे याचा न धरी भरवसा. 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 शरणदा सर्वेशा विठोबाशी. शरणदा सर्वेशा विठोबाशी. एकलेची यावे एकलेची जावे. एकलेची यावे एकलेची जावे. शरण जा सर्वेश विठोबासी. शरण जा सर्वेश विठोबासी. एकलेची यावे एकलेची जावे. एकलेची यावे एकलेची जावे. चोखा म्हणे याचा न धरी भरवसा. शरण जा सर्वेशा विठोबासी. एकलेची यावे एकलेची जावे. हेची अनुभवावे आपणाची.
भगवंताला आपल्याला शरण जावं लागेल तर आपल्या आयुष्याचं कल्याण आहे. एकदा सगळ्यांनी आपले दोन्ही हात वरती घ्या. उन्हात उभे राहिलेले, उन्हात बसलेले, खुर्चीवर बसलेले, मृदुंगाचार्य तुम्ही ना घेऊ, घ्या जरा दोन्ही हात उंच. एक असतील एक, दोन असतील दोन. एखाद्यानं जर एखादा हात खाली ठेवला, मी काही करणार नाही महाराज, राहू देत तीन वदुस्तोर अशीच. मोठ्या प्रेमानं मोठ्या अंतकरणानं सर्वांनी टाळी वाजवायची. हा, 1 2 3 टाळी. 1 2 टाळी टाळी. हा, जोरात. 1 2 3 जय हो. विठोबा रघुमाई, विठोबा रखमाई, विठोबा रघुमाई. जाते ना महाराज, त्यावेळी त्या आईची किंमत आम्हाला कळत असते. अहो, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय, आणि ज्याला माय नाही त्याला विचारा मायेची किंमत काय. आई काय असते? आई मायेचा सागर, समृद्धीची घागर, चैतन्याचा जागर असते. ते फुलं जागेवर ठेवा, नंतर वाटतंय. आई काय असते? आई भाजीतलं मीठ, हक्काचं व्यासपीठ असते. आई ही आईच असते महाराज, नसते सांभाळणारी दाई. असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही. समुद्राची शाई, आकाशाचा कागद, पण साक्षात सरस्वती माता देखील आईचे उपकार लिहायला बसली ना, तरी आईचे उपकार लिहिता येणार नाही. कारण स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. महाराज, 30-30, 40-40 हजार रुपयाचे मोबाईल आज आमच्या खिशात आहेत महाराज, परंतु शोधून सापडलं तरी आमच्या आईचा फोटो आम्हाला मोबाईलमध्ये आमच्या दिसत नाही. आमच्या वडिलांचा फोटो आम्हाला आमच्या मोबाईलमध्ये दिसत नाही. आई वडील आहात तोपर्यंत त्यांच्या पायावरती डोकं ठेवा महाराज. एकदा जर का आई निघून गेली, वडील निघून गेले महाराज, तुमच्या आयुष्यामध्ये प्रेमाचा सागर संपला जाईल. यदा कदाचित जर एखाद्याच्या नशिबामध्ये सावत्र आई असेल, सावत्र आई, मावशी का असे ना, सख्या आईची जागा कुणी घेऊ शकत नाही महाराज. आई ती आईच असते. जिवंतपणी नाही आम्हाला आईची किंमत कळत. आई सारखी ओरडते, आम्ही आमच्या आईकडे दुर्लक्ष करतो. परंतु महाराज, एका आईनं आपल्या मुलाला फार शिकवलं बाबा, फार शिकवलं, प्रचंड शिकवलं. लहानपणी वडील सोडून गेले, आईनं आपल्या मुलाला शिकवलं. माध्यमिक उच्च शिक्षण पूर्ण झालं, मुलगा सिटीमध्ये नोकरीला लागला. मुलानं आईला न विचारता लग्न केलं. पण ज्यावेळी आईला न विचारता लग्न केलं महाराज, एक चिठ्ठी आली गावाकडं आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, आई मी लग्न केलं, माझा संसार सुरू झाला. दर रविवारी आई बस स्टॉपवरती बसायची. आज तरी माझं लेकरू मला भेटायला येईल, उद्या तरी माझं लेकरू मला भेटायला येईल. परंतु बाबा, वर्ष उलटून गेलं, पण त्या म्हातारी आईला भेटण्यासाठी तिचा मुलगा आला नाही हो. एकदा आईनं 10-5 रुपये जमवले, बसमध्ये आई बसली आणि शहराच्या वाटेनं निघाली. शहराच्या वाटेनं निघाली, तिनं स्वतःच्या मुलाचा पत्ता बघितला. मुलगा मोठा साहेब झाला होता त्या आईच्या. दररोज बंगल्यासमोर उभं राहायचं. एकदा पळत पळत गाडीच्या पाठीमागं गेली, आई पडली पण मुलानं लक्ष दिलं नाही महाराज. दररोज सकाळी आईनं यावं, गेट समोर उभं राहावं, गेट समोर उभं राहावं, गाडीत आपला मुलगा बघावा. एकदा त्या गेट समोर असणाऱ्या वॉचमॅननं त्या आईला प्रश्न विचारला, का हो आई, तुम्ही तर भिकारी दिसता, पण तुम्ही रोज सकाळी इथून काळी गाडी जाते आमच्या साहेबांची, रोज इथे उभे राहता आणि रोज त्या काळ्या गाडीमध्ये बघता, असं काय बघता? त्यावेळी त्या आईनं सांगितलं, वॉचमॅन काका, जी काळी गाडी जाते ना, आणि त्या गाडीच्या ड्रायव्हर शेजारी जो बसलेला असतो ना साहेब, तो माझा मुलगा आहे काका. आज मी या अवस्थेमध्ये आहे याचं मला वाईट वाटत नाही काका, पण माझं लेकरू आज सुखात गाडीमध्ये फिरतय ना, यातच मला आनंद वाटतो. आई वडिलांचं अंतकरण हे विशाल अंतकरण असतं महाराज. जन्म आईनं आम्हाला दिला महाराज, थोडंसं कापलं तरी प्रचंड वेदना होतात, पण प्रसूतीच्या वेळी जर डॉक्टरांनी विचारलं, एक तर आम्ही मुलाला वाचू शकतो, नाहीतर आईला वाचू शकतो. सगळे म्हणतात मूल दुसरं होईल, पण आई वाचली पाहिजे.
पण ज्यावेळी ऑपरेशन थिएटर मध्ये डॉक्टर आईला विचारतात, आई आम्ही एक तर तुमच्या मुलाला वाचू शकतो, नाही तर तुम्हाला वाचू शकतो. ती आई काळजावरती दगड ठेवून सांगते, डॉक्टर साहेब 9 महिने 9 दिवस मी माझ्या लेकराला माझ्या उदरात वाढवलं. डॉक्टर साहेब माझ्या जीवाचं काही होऊ द्या, पण माझं लेकरू जन्माला आलं पाहिजे. देह विसरी आपुला जवळी घेताशी न गेला तुकोबारांचे उद्गार आहेत. आपल्या आयुष्याची राख रांगोळी झाली तरी हरकत नाही, पण माझ्या लेकराचं मात्र कल्याण व्हावं एवढी ममता जिच्या अंतकरणामध्ये. तिला आई असं म्हणतात, ऐसी काळवाळाची जाती करीला भावीण प्रीती, करीला भावीण प्रीती, करीला भावीण प्रीती. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती, मातीची आचित्ती अवघी बालकाची व्यक्ती. आम्हाला आमच्या आईनं जन्म दिला महाराज, जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेच लागे जरी पायाला, पाणी येते आईच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. आमच्या आईने आम्हाला जन्म दिला, आमच्यावरती फार मोठा उपकार झाला. जिवंतपणे आई वडिलांची सेवा करा. मेल्याच्या नंतर किती आई 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 तुम्ही केलं तरी उपयोग होणार नाही महाराज. जिवंतपणे आई वडिलांच्या पायावरती डोकं ठेवा. असो बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु आपल्या कार्यक्रमाची नियोजित वेळ ही खऱ्या अर्थानं संपलेली आहे. आज माझ्या कीर्तन सांगण्यातून, तुम्हा सर्वांच्या श्रवण भक्तीतून जेवढं पुण्य आज एकत्रित झालं, मी भगवान श्री ज्ञानोबारायांच्या चरणी एकच प्रार्थना करेल, हे देवा, हे परमेश्वरा, आज आपल्या कीर्तन सांगण्यातून तुम्हा सर्वांच्या श्रवण भक्तीतून जेवढं पुण्य एकत्रित झालं, तेवढं सगळं पुण्य या माय माऊलीच्या नावे पाठवून आत्ता जी गती या माय माऊलीला दिली आहे त्यापेक्षाही उच्च असणारी गती देऊन भगवंता तुझ्या चरण रविंदावरती यांना अर्पण करून घे. त्यांना अखेरची श्रद्धांजली, याच्यानंतर भावपूर्ण श्रद्धांजली होतील आणि त्याच्यानंतर महाप्रसाद होईल. महाप्रसादाच्या बाबतीत सुद्धा एक गोष्ट बोलून जाईल. बरेच जण म्हणतात आम्ही काशीला जाऊन आलो, वर्ष श्राद्धाचं खात नाही, आम्ही काशीला जाऊन आलो, कपात चहा पित नाही. बाबा पण काशीला गेलो परत माघारीच यायचं नसतं, एवढं तर कळतं. आपण एखाद्याच्या वर्ष श्राद्धाचं खायचं नाही, आपण एखाद्याच्या दहाव्याचं खायचं नाही. मग आपला दहावा झाल्यावर का काशीचे बामण येणार आहेत का जेवायला? अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. सगळ्यांनी आज एकादशीचं फराळ आहे, भोजन सुद्धा ज्यांना एकादशी नाही त्यांच्यासाठी भोजनाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. झालेली कीर्तन रूपी सेवा ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी, तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या, माझ्या मात्या पित्यांच्या चरणी अर्पण. उभं महाराष्ट्रभर ज्यांच्यामुळे माझं नाव आहे, माझे वडीलही या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या वडिलांना बरेच जण प्रश्न विचारतात, सर तुम्ही शिक्षक आहात आणि तुमची 3ही मुलं तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये टाकली. माझे वडील फार मोठ्या स्वाभिमानानं सांगतात, जर पैसा कमवायचं वय तुमचं तरुण वयामध्ये आहे, मोठं नाव कमवायचं वय तुमचं तरुण वयामध्ये आहे, तर परमार्थ सुद्धा तरुण वयातच झाला पाहिजे. माझे वडीलही या ठिकाणी उपस्थित आहेत. अंतःकरणपूर्वक त्यांचे आभार. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द माझ्या वाणीतून जर चुकीचा गेला असेल, माझ्या अल्पबुद्धीचे दोष समजून तुमचं लेकरू म्हणून मला माफ करा. जे बरोबर असेल ज्ञानोबाराय तुकोबारायांची माझ्यावरती असणारी कृपा. एवढं बोलून माझ्या वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज